छत्रपति संभाजीनगर में शिवसेना नेता अंबादास दानवे ने प्रेस कॉन्फ्रेंस पर राज्य सरकार पर 99 करोड़ 90 लाख की बनावटी बैंक गारंटी घोटाला का आरोप लगाया। उन्होंने दावा किया कि मामले में एफआईआर दर्ज है और 5 अधिकारियों को निलंबित किया गया है। साथ ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और बीजेपी सरकार पर किसान व महंगाई के मुद्दों पर विफल रहने का आरोप लगाया। सरकारची भूमिका नाही असं कसं म्हणता येईल? माझ्याकडे एफआयआर एक नमुना दाखल, कारण काल भारतीय जनता पार्टी खरं तर या डिपार्टमेंटने खुलासा करायला पाहिजे होतं, पण भारतीय जनता पार्टीचेच लोक खुलासा करत होते म्हणून मी मुद्दाम बोललो नाही। पण माझ्याकडे एफआयआर एक नमुना दाखल आणि आणखी असे 5 एफआयआर आहे। याच्यात सौर ऊर्जेसाठी सरकारनं या कंपन्यांना अतिशय मोफतच म्हणता येईल अशी मोठ्या प्रमाणावर जमीन दिलेली आहे आणि जमीन दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीने प्रकल्प करावा असं अपेक्षित आहे। पण या लोकांनी जमीन दिल्यानंतर, सरकारने जमीन अलॉट केल्यानंतर या ठिकाणी प्रकल्प सुरू केले नाही। जमीन देताना, प्रकल्प मंजूर करताना त्यांची बँक गॅरंटी घेतली। आता हे जे माझ्याकडे हे 99 कोटी रुपये तर बुडाल्याचं याच्या अधिकाऱ्याचंच तक्रार माझ्याकडे आहे। एक अधिकारी आहे, या अधिकाऱ्यांनीच कंप्लेंट केलेली आहे, पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली। नंतर त्याचं आर्थिक जो गुन्हे विभाग आहे मुंबईचा त्यांनी तपास केलेला आहे आणि या लोकांना गुन्हे दाखल झालेले आहे। एक याच्यात अजून 5 अधिकारी सस्पेंड झाले, त्यांचे पण माझ्याकडे नाव आहेत। जर मला सांगा, अधिकारी सस्पेंड जर सरकारचा त्याच्यात हात नाही तर मग अधिकारी का सस्पेंड केलेले? हे अधिकारी सुद्धा सरकारने सस्पेंड केले। मला असं वाटतं सीजीएम आहे व सहाय्यक मुख्य अभियंता बगाडे आहे, असे 5-7-8 लोक आहेत त्याच्यामध्ये, ज्यांनी 5 लोकांना निलंबित केले। माझ्याकडे, मी खोटं बोलायचं काही कारण नाही, माझ्याकडे हा एफआयआर त्या विषयातला आहे। हा एफआयआर आहे पोलीस ठाणे निर्मल नगर 10/1/2026 ला सकाळी 6:30 वाजता दाखल झालेला हा एफआयआरची प्रत माझ्याकडे आहे आणि ही प्रत 10/1 मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो लागलं तर सगळ्यांना। हा एफआयआरची कॉपी, हा एकच आहे, आणखी 5 एफआयआर असे आणि याच्यात 5 अधिकाऱ्यांना सस्पेंड केलंय। मला एक सांगा, सरकारची जागा दिलेली आहे, सरकारला फसवलेलं नाही त्यांनी, मग मुख्यमंत्री महोदय कसं म्हणतात सरकारचा कोणताच रोल नाही? याच्यात सरकारचा रोल आहे। ज्या वेळेस हे प्रोजेक्ट पूर्ण करत नाही मग यांची बँक गॅरंटी आहे ती फोरफिट करण्यासाठी या अधिकारी गेले, तर त्यांना त्या बँकेत कळालं की ही बँक गॅरंटीच बोगस आहे, बनावट आहे, अशा प्रकारचा हा प्रकार आहे। याच्यातून सरकारचं मी सांगितलेलं 10,000 कोटी रुपयाचं नुकसान आहे। याच एका केसमध्ये 99 कोटी 90 लाख रुपये याच्यात एफआयआर मध्येच लिहिलेलं आहे सगळं। हे मी तुम्हाला, याच्यात नाव आहेत बघा, हितेश भाई नाथालाल राबिया, हितेन कुमार लालजीभाई कनानी, राहुल पनाळे, भावेश कुमार पटेल, हा पनाळे अधिकारी हे नाव आहेत। नाणे आणि चलन लिहिलेले आहे पहा, 99 50 00 000 आणखी डबल, एवढे आकडे तुम्हीच मोजा, आकडे मला मोजता येत नाही। आणि मग माननीय मुख्यमंत्री कसं म्हणतात की याच्यात सरकारचा रोल नाही? मग सरकारने याच्यातले महाजनकोचे 5 अधिकारी सस्पेंड का केले? त्यामुळं सरकारच्या अधिकाऱ्यांच्या, जर एखाद्या दिवस त्यांनी तो प्रोजेक्ट पूर्ण केला असता असं धरून चाला, तर सरकारने विभागाने जाऊन ती बँक गॅरंटी व्हेरीफाय केली असती का? नसते केली। बरं, ही माहिती नाही आहे का? तर आहे। या अधिकाऱ्यांना हे माहिती होतं की बनावट बँक गॅरंटी आहे। त्यामुळं आता मला सांगा, एखादा प्रोजेक्ट 2022चं टेंडर आहे, 2026 ला होत नाही, जागा त्यांना अलॉट केली आहे, सरकारची फसवणूक नाही आहे। आणि म्हणून सरकारची फसवणूक होत असताना सरकारमधले अधिकारी आणि मी म्हणेल कोणत्या तरी राजकीय लोकांचा यांना पाठिंबा आहे, म्हणून ही घटना घडलेली आहे। हा एफआयआर माझ्याकडे आहे। एफआयआर काय, पोलीस स्टेशनचा पीआय मी नाही, एसीपी मी नाही, डीसीपी मी नाही, सीपी मी नाही, आर्थिक गुन्हे विभागाने सुद्धा अशा पद्धतीने आता आणखी हाईट या लोकांना अटकेचं वॉरंट निघालेलं आहे। तर यांना, यांच्या अटकेला मला असं वाटतं कोणी यांच्या जामिनाला विरोध सुद्धा करेना। सरकारचा माणूस का जात नाही? सरकारचा माणूस कोर्टामध्ये, आता उद्या तारीख आहे 24 तारखेला, याची तारीख आहे,
सरकारने यांच्या जामिनाला विरोध केला पाहिजे, तर सरकारचा हात नाही असं मी समजेल. उद्या 24 तारीख मुंबईच्या कोर्टात आहे. मीच प्रयत्न करतोय मला याच्यात कोर्टात इंटरिम करता येईल का म्हणून. मी प्रयत्न करतोय, जर मला पॉसिबल राहील तर मी इंटरिम करेल, यांच्या जामिनाला विरोध करेल.